मोठा का गुरु मोठा हा प्रश्न पडावा अशा स्थळी आज आपण इथे आहोत. ही आधुनिक पद्धत जी आहे समजवायची, जोपर्यंत आपण शिष्याला काय गरज आहे ती समजून घेणारा गुरु नसला आणि त्याच्यामध्ये त्याने आधुनिक पद्धत नाही आणली तर समजण्याची ताकद कमी कमी होत जाते. स्वरूपाय नमः. ओम श्री सद्गुरवे नमः. गुरु गोविंद दोऊ खडे काके लागू पाय, बलिहारी गुरु आपकी गोविंद दियो दिखाय. देव मोठा का गुरु मोठा हा प्रश्न पडावा अशा स्थळी आज आपण इथे आहोत. आणि म्हणूनच आपल्याकडे सांगितलेलं आहे की देवापेक्षा पण गुरु थोर, कारण तो त्या देवांचे दर्शन घडवतो. म्हणून सर्वप्रथम माझे सद्गुरू आणि माझे सासरे श्री गुरु डॉक्टर बालाजी तांबे यांच्या चरणी मी वंदन करते, कारण की आज त्यांच्या आशीर्वादाने मला हा सौभाग्य मिळालं आहे की एवढ्या पावन जागी येऊन काहीतरी 2 शब्द मला तुमच्या सगळ्यांशी बोलता येतात. ते सद्गुरू श्री जंगली महाराज संत मंडळीत खूप विख्यात आहेत. त्यांच्या समाधीच्या इथे येऊन आज मला त्यांना नमस्कार करायला मिळतो आहे, काहीतरी बोलायला मिळतं आहे, तर त्यांच्याही पायाशी मी दंडवत करते. आणि आपल्या सगळ्यांचेच माहितीतले प्रेमाचे जगद्गुरू श्री दत्तात्रेय भगवान, ज्यांनी ही गुरु शिष्य परंपरा आपल्या सगळ्यांपर्यंत आणली आणि या सगळ्या गुरूंची नाळ एकत्र जोडली, त्या श्री दत्तात्रेयांच्या सुद्धा पायी मी दंडवत करते. माझी जी काही सामान्य मानवी बुद्धी आहे त्याच्यातनं काही शब्द मी आज त्यांच्या गुरुचरणी अर्पित करू इच्छिते. मला पूर्ण विश्वास आहे की माझ्याकडनं झालेली चूक ते माइंड नाही करणार, कारण की गुरु असाच असतो की शिष्याकडून जोपर्यंत चूक होत राहते तोपर्यंत त्याला शिकवत राहतो. आणि ते शिक्षण घ्यायलाच मी आज इथे आलेली आहे. मी जरी बोलत असले व्यासपीठावरती बसून तरी मी तुमच्यातलीच आहे. फक्त त्यांचा आशीर्वाद म्हणून आज मला इथे हे स्थान मिळतं आहे. खरं मला खूप ऑड वाटतं आहे असं समोर बसून बोलायला, खुर्चीवरती वगैरे बसून, कारण की हा स्थान गुरूंचा आहे. पण शिष्यालाही कुठेतरी मदत मिळावी, शिष्यालाही कुठेतरी काहीतरी पुढे नेता यावं, हीच तर गुरु शिष्य परंपरा आहे. म्हणून जसे त्यांच्यावरती मला विश्वास आहे तसंच तुमच्या सगळ्यांना मी रिक्वेस्ट करते की माझ्याकडून काही बोलण्यात कमी जास्त झालं तर आपलीच म्हणून मला माफ करा. आध्यात्मिक आणि आधुनिकता हे 2 शब्द आपल्या आयुष्यात खूप पुरेपूर दिसतात, कारण आपण आध्यात्मिक आहोत. आपण आज या स्थानी इथे येऊन बसलेलो आहोत तर आपल्याला लोक सहज म्हणतात, अरे तिची खूप आध्यात्मिक प्रवृत्ती, अरे त्याची खूप आध्यात्मिक प्रवृत्ती आहे. जेव्हा तेव्हा बघा देवांच्या दर्शनाला जात असतो आणि तिथेच जेव्हा आपल्या घरातली आधुनिक मंडळी येते तिथे मात्र आपल्याला प्रश्न पडतो. अध्यात्म आणि आधुनिकता दोन्हीही आ आणि ध सुरुवात सेम आहे आणि पुढचा शब्द बदलला की अहो अपोजिट होतात. आध्यात्मिक म्हटलं की तुम्ही जुन्या काळातले आणि आधुनिक म्हटलं की नवीन, यांची सांगड बसवायची कशी. आध्यात्मिक या शब्दाचा अर्थ आपण पाहिला तर म्हणजे जो परमात्माशी संलग्न आहे, ती आत्मा जी परम आहे त्याच्याशी जो संलग्न आहे तो आध्यात्मिक असं आपण म्हणतो. आणि आपल्याला सगळ्यांना तर माहितीच आहे की विश्वाची सुरुवात झाली कशापासून आहे, तर तिथे परमात्म्यापासून झाली आहो. ते जे शून्य होतं, जिथून या सगळ्या सृष्टीची सुरुवात झाली, ते एक शून्य तिथून होतं, तिथून तो अध्यात्म सुरू झाला. आणि मग आधुनिकता म्हणजे काय? आधुनिकता म्हणजे अधुना. अधुना अधुना म्हणजे काय? आत्ता. आत्ता काय चाललं आहे त्याला म्हणतात आधुनिक. आता ही आधुनिकता आपण विचार केला तर आत्ताच राहणारा
म्हणजे जो मागचाही विचार करत नाही आहे की झालं काय जाऊ द्या, पुढे काय होणार आहे फ्युचर माहिती नाही, येईल ते बघितलं जाईल. मी कुठे आहे? मी आहे वर्तमान काळात, मी आहे आधुनिक. तर तुम्हाला वाटतं का हो की जो स्वतःला आधुनिक खरं म्हणू शकतोय तो संत नाही आहे? आधुनिक शब्द आपण जेव्हा म्हणतोय, मी जेव्हा आधुनिक आहे म्हणतो आहे, तेव्हा त्याचा अर्थ आहे की मी वर्तमानात जगणारा आहे आणि मी वर्तमानात जगत असलो तर मी संत आहेच आणि संतपणा ज्याच्यामध्ये असेल तो आध्यात्मिक नाही असं मला वाटत नाही. त्यामुळे आध्यात्मिकता आणि आधुनिकता हे दोन्ही एकाच माळेतले मणी आहे, फक्त आपली बघण्याची पद्धत जी आहे ती वेगळी वेगळी होते. आता आध्यात्मिक आपण विचार केला तर आपल्याला लहानपणापासून एक स्टोरी सांगायची आहे. सगळ्यांनीच ऐकलेली असेल की जेव्हा द्रौपदीच्या पोटात अभिमन्यू होता तेव्हा श्रीकृष्णांनी जाऊन तिला चक्रव्यूहाबद्दल सगळी माहिती दिली. आतमध्ये अभिमन्यूसारखा तेजस्वी बाळ आहो, द्रौपदी आणि अर्जुनाच्या पोटी जन्माला येणारं बाळ म्हणजे ते किती तेजस्वी असणार. आणि श्रीकृष्ण स्वयं त्याच्याबद्दल सगळं सांगतात ते चक्रव्यूहाबद्दल. आतमधनं या बाळाला अगदी ऐकू यायला त्याला छान वाटलं की अरे वा, काहीतरी मला ज्ञान मिळतंय. ज्ञानाचं करता तो हुंकारे आतमधनं देत राहिला. आई झोपू गेली. मग श्रीकृष्णाला लक्षात आलं की अरे बापरे, द्रौपदी तर झोपली. मग मला आता माझं बोलणं थांबायला पाहिजे, म्हणून अर्धवट चक्रव्यूहाची माहिती त्या बाळापर्यंत पोचली. याला आपल्याकडे आजच्या काळात सांगितलं काय जातं, मायथॉलॉजिकल स्टोरी. मायथॉलॉजिकल म्हणजे काय की जी खरी आहे की नाही माहिती नाही, कुठेतरी पुराण कालापासून चालत आलेली मायथॉलॉजिकल स्टोरी की आतनं बाळ पोटातनं हुंकारे देत होतं. आयुर्वेदिक शास्त्रातनं जर का विचार केला तर आयुर्वेद म्हणतं की ज्या क्षणी गर्भ राहतो, ज्या क्षणी स्त्रीच्या पोटामध्ये गर्भ राहतो त्या क्षणी त्याच्याकरता तिथे चेतना, त्याची इंद्रिय सगळे तिथे उपस्थित असतात. मग आपण म्हणणार की नाही नाही, आम्ही तर बाबा जुन्या गोष्टींवरती आम्ही विश्वास ठेवतो. म्हणजे नक्कीच अभिमन्यूने या सगळ्या गोष्टी तिथे ऐकल्या. साधारण 1980ची गोष्ट, जेव्हा आजचं म्हटलं झालेलं विज्ञान, ज्याला आपण आधुनिक शास्त्र म्हणूया, ते अस्तित्वात आलं. आणि लोक विज्ञान म्हणजे काय तर जे आधुनिक गोष्ट सांगेल तीच खरी आणि तेच आमचं विज्ञान, ह्याच्या मागे पळायला लागलं. आणि तिथून आधुनिकतेची सगळी परिभाषा बदलायला लागली. त्या आधुनिक शास्त्राने, वैद्यकशास्त्राने तेव्हा असं सांगितलं की अहो 24व्या आठवड्यापर्यंत तर कान तयारच होत नाहीत. ऐकणार कुठलं आहे बाळ, तो आहे गर्भजलामध्ये, त्याला काही ऐकू नाही जात तिथे. त्याचे कान कसे बसे तयार होतात 24व्या 27व्या आठवड्यात, 6व्या 7व्या महिन्यामध्ये. तो तुमचं बाहेरून सांगितलेलं काही ऐकत नाही. मग विज्ञान अजून पुढे आलं. 1980च्या जागी जेव्हा 20-25 वर्ष आयुष्यातली गेली, त्याच्यानंतर त्यांना रिअलाईज झालं की नाही, कान थोडे आधीच ऐकायला लागत आहेत. जरी आपल्याला भौतिक कान समोर दिसले ना सोनोग्राफीमध्ये की बाबा 27-28 आठवड्यामध्ये तयार होतात ते, तरी कानाच्या आतले जे ऐकणारे खरे तंतू आहेत त्याला हेअर म्हणतात आपल्या आधुनिक भाषेमध्ये, त्यांना आधीच ऐकू यायला लागतं बरं का. आणि त्यामुळे आईचा आवाज आहे ते थोडं आधी ऐकायला लागतात. अजून 20 वर्ष गेली. त्या 20 वर्षामध्ये अजून लक्षात आलं की अहो नाही, ऑलरेडी 17व्या-18व्या आठवड्यातच बाळ आईचा आवाज व्यवस्थित समजू शकते. आणि वडील जर का बोलले किंवा बाहेरचं कुठलं स्पेसिफिक आवाज बाळापर्यंत पोचला तर बाळ ऐकू शकते. मग तुम्ही विचार करा की आज हा काळ बदलतोय की नाही. आपलं शास्त्राने जे हजारो वर्षांपूर्वी सांगितलं की अभिमन्यू पोटात बसून ऐकत होता, आपण त्याच्यावरती शंका 1980ला करायला सुरुवात केली. आणि हळूहळू ते शास्त्र पुढे येतेत, आपल्या शास्त्राची हात मिळवत आहे. इथे आपल्याला समजावं लागतं की काळाचा प्रवाह काय आहे. आपण जेव्हा आधुनिक म्हणतो आहोत तेव्हा आधुनिक म्हणजे काय, नवीन गोष्ट म्हणजे आधुनिक. म्हणजे 2023 जो मागच्या वर्षीचा काळ गेला तो 2024ला काय म्हणणार आहे, आधुनिक काळ. आजच्या काळाकरता 2023 जो आहे तो भूतकाळ झाला आणि हा झाला आधुनिक काळ. त्यामुळे आधुनिकता म्हणजे फक्त पुढे जात राहणं.
आणि आपल्याकडे सांगितलेलं आहे की काळाचं काय असतो, प्रवाह जो असतो तो चक्र असतो. तर आधी आध्यात्मिक आपण जिथे म्हणतो आहोत की परमतत्वापासून सुरुवात झाली, तेव्हा आपण जेव्हा हा काल हळूहळू पुढे जायला लागला, तेव्हा जे सेंटर होतं त्या चक्राचं, तो देव आहे, त्याच्याशिवाय ते चक्र तयार होऊ शकत नाही. आणि आधुनिकतेकडे आपण हळूहळू हळूहळू हळू जर का पुढे नाही गेलो, तर हा जो काळाचा चक्र आहे हा पूर्ण होऊन परत पहिल्या जागेवरती पोचत नाही. त्यामुळे हा जो चक्र आहे त्याच्यामध्ये वेगवेगळे अँगल्स तयार होतात. तर तुम्ही वेळेच्या कुठल्या प्रवाहात आहात, कुठल्या स्थितीत आहात, त्याच्यावरून आपल्याला आपली आधुनिकता ठरवावी लागते. त्यामुळे 1980त असलेला जो व्यक्ती होता, त्याला मनामध्ये जी काही शंका आली असेल की अहो माझं माझं सगळे जे शास्त्र आहेत ते सांगतात आहे की बाळाने सगळं ऐकलं आणि चक्क तो चक्रव्यूह भेदून आतपर्यंत गेला. सगळं खोटं होतं. अहो हे शास्त्र, याच्याकडे मशीन्स आहेत आणि हे मला सांगतंय की सगळं खोटं होतं. आणि तेच आजचा जो व्यक्ती असेल, आज तो ठामपणे सांगू शकतो की तुमच्या शास्त्रात एवढी कुवत नाही की तुम्हाला समजू शकेल की या कानाने काम कधी सुरुवात केली. कारण की तुमचं 1980तलं मत वेगळं होतं, तुमचं 2024मधलं मत वेगळं आहे. माझं हजारो वर्षाचं सायन्स तेच म्हणते आणि तेच खरं आहे. त्यामुळे आधुनिकता पण, आधुनिक काळामध्ये पण माझं शास्त्र खरं आहे हे म्हणण्याचा आपल्याला आज जे सामर्थ्य मिळते ते 1980च्या आध्यात्मिक व्यक्तीमध्ये अनफॉर्च्युनेटली नव्हतं. त्यामुळे आपल्या शास्त्रावरती ठाम राहणं हे आपल्याला सगळ्यात पहिलं आवश्यक आहे, हे प्रत्येकाने लक्षात ठेवा. मी याच्या पुढची पाऊल तुम्हाला सांगते. आयुर्वेदात सांगितलं की बाळाच्या सगळ्या इंद्रिय काम करत असतात अहो. आणि मला प्रत्यक्ष हा अनुभव आहे की माझी तिसरी मुलगी जेव्हा व्हायची होती, तेव्हा मला आमचं एक औषध आहे सॅनकुल नावाचं. पित्त कमी करतं, पोट साफ व्हायला मदत करतं आणि प्रेग्नेन्सीमध्ये तर बऱ्याच प्रकारचे त्रास होतच राहतात. तर मला तेव्हा सॅनकुल फार आवडायचं. येता जाता सॅनकुलची बरणी काढून मी आपली गपागप 4 चमचे 5 चमचे खाऊन टाकायचे. कारण की माझ्या स्वतःच्या फार्मसीत बनलेली गोष्ट, आणि मला माहिती आहे की आयुर्वेदातली कुठलीही गोष्ट आहे ती प्रेग्नेन्सीमध्ये त्या बाळापर्यंत इजा घेऊन जाऊ शकत नाही. त्यामुळे या विश्वासाने मी ते बाळ आतलं मला सांगत होतं की आई सॅनकुल खा, मला फार आवडतं आहे. मी आपले खाल्लं, काही हरकत नाही. आता ती बरणी एका विशिष्ट जागी, अशी छोटीशी बॉटल आहे, ती ठेवलेली असायची. आता जायचे मी रोज, ती काढायचे वरतून आणि खायचे. आता ठीक आहे, माझ्या बाळाने ऐकलं जे काही मी गर्भसंस्कार संगीत ऐकत होते वगैरे वगैरे, पण अजून डोळ्यापर्यंत तर आधुनिक शास्त्र पोचलेलंच नाही आहे. ते म्हणतात पापड्या बंद असतात, त्यामुळे डोळ्यांपर्यंत हे आधुनिक शास्त्र पोचलेलं नाही. पण माझी मुलगी जेव्हा रांगायला लागली 6व्या-7व्या महिन्यामध्ये, जेव्हा तिला बोलता येत नव्हतं, ती रांगत त्या कपाटापर्यंत जायची आणि वर बोट दाखवायची की ती बरणी मला काढून द्या, ती डबी मला काढून द्या, मला ते सॅनकुल खायचं आहे. हा माझा प्रत्यक्ष स्वतःचा अनुभव आहे की तिचे डोळेसुद्धा माझ्या गरोदरपणामध्ये काम करत होते. त्यामुळे तुमचं शास्त्र आज मला काहीही म्हणू दे की हे आधुनिक आहे आणि हे चालत नाही, तुमच्या मुलाला काही दिसत नाही, तुमच्या मुलाला काही समजत नाही, पण ते चैतन्य जे आपल्या गुरु महाराजांनी, आपल्या देवांनी आपल्यापर्यंत पाठवलेलं आहे, ते चैतन्य आपल्याला आपल्या पुढच्या पिढीपर्यंत नेता येतो, हा ठाम विश्वास मनामध्ये ठेवा. आज 134 वर्ष सद्गुरूंना जाऊन झालेली आहेत. आपण त्यांच्या पुण्यतिथी निमित्त इथे भेटतोय. पुण्यतिथी अहो कोणाच्या तरी गेल्याचा उत्सव करण्याची पद्धत आपल्याकडे आहे. कारण की ती व्यक्ती आपल्याला जे काही ज्ञानाचा ठेवा देऊन गेलेली आहे, फिजिकली तुम्हाला दिसते, भौतिक तुम्हाला दिसते, दिसत नाही ती व्यक्ती, पण तिची ऊर्जा तुम्हाला जाणवते आणि ती ऊर्जा आहे म्हणून आज आपण सगळे इथे या ज्ञानाच्या सगळ्या त्यांच्या जे काही स्रोत आपल्याला मिळत आहे त्याच्यामध्ये चिंब भिजण्याकरता आज आपण 134 वर्षांनी इथे उपलब्ध आहोत, आपण येऊन बसतो आहोत. ही त्या ज्ञानाची, त्या आध्यात्मिकतेचं महत्त्व आहे आणि ते आपण विसरायला नको असं मला वाटतं. त्यामुळे आध्यात्मिकतेकडून आधुनिकतेकडे आपल्याला जायला पाहिजेच आहे. कारण की भाषा बदलते, सांगण्याची पद्धत बदलते, त्यामुळे आधुनिकतेचा सुद्धा आपल्याला
आपल्याकडे जो आपण म्हणतो ना, की समज आपल्याला त्याचा अंगीकार आपल्याला करावा लागतो आणि म्हणूनच आध्यात्मिकतेकडून जेव्हा आपण आधुनिकतेकडे जातो तेव्हा चूक करत नाही. आपल्याला ते समजावं लागतं, की हे आधुनिक भाषेमध्ये याला कसं आपल्याला सांगता येईल. मी एका आजींना विचारलं, की "अहो तुम्ही आधुनिक लोकांशी का चिडता हो? तुम्ही का म्हणता अहो माझा नातू ना फार आधुनिक झालाय सध्या." म्हटलं का चिडताय? तो म्हणा अहो तो खूप प्रश्न विचारतो, सगळ्या सतत शंका कुशंका, तू हे काय करतेस, तू ते काय करते, हे तुला कोणी सांगितलं, हे लॉजिकली कसं काय करेक्ट आहे, तू काय जाऊन सतत पाया पडते, तू काय जाऊन सतत देवाला गाराणे सांगते, कोण तिथे बसायला तुझं ऐकलेलं आहे बसलेलं आहे वगैरे. सो मी त्यांना म्हटलं की अहो प्रश्न विचारतोय त्याच्यामध्ये काही चुकीचं आहे का? प्रश्न विचारणं चुकीचं नाही. आपल्यापासून जे काही ज्ञान आलेलं आहे त्या पुढच्या पिढीमध्ये जाणं गरजेचं आहे आणि ज्ञान आहे ते वाढत जाणार. जर का आपण ज्ञानाचा जो प्रवाह आहे तो चालू ठेवला तर माझ्यापेक्षा जास्त ज्ञान माझ्या मुलीमध्ये मला देता नाही आलं तर माझ्या ज्ञानाचा काय उपयोग आहे? माझ्यात जेवढं संचित आहे ते तिच्यापर्यंत पाठवून किंवा त्याच्यापर्यंत पाठवून त्यांनी पुढे मनोरे बांधले तर त्या ज्ञानाचा उपयोग. तर आपण कुठेतरी तो ज्ञान पुढे देण्यात चुकत नाही आहे ना, हे आपल्याला समजायची गरज आहे. प्रश्न विचारला नसता, शंका काढली नसती, काय होणार आहे ह्याची जाणीव झाली नसती तर हो अर्जुनाने श्रीकृष्णासमोर जगद्गुरूसमोर प्रश्न टाकला असता. नुसतीच श्रद्धा ठेवली असती की अरे माझ्याबरोबर कोण आहे, माझा सारथी, माझा सखा, माझा गुरु कोण आहे, श्रीकृष्ण हो प्रत्यक्ष माझ्याबरोबर आहे, तू म्हण त्याला मी गोळी घालतो, तू म्हण त्याला मी तीराने मारतो. अशी जर का भावना आज अर्जुनाने ठेवली असती की मी ब्लाइंड फेथ श्रीकृष्णासारख्या श्रीकृष्णावरती युद्धभूमीत जिथे तो त्याचा सारथी बनून त्याला युद्धात जिंकवायला तयार उभा आहे, तिथे त्यांनी म्हटलं थांब श्रीकृष्णा, माझ्या मनामध्ये शंका आहे, माझ्या मनामध्ये प्रश्नाचा काहूर आहे की या लोकांना मी मारलं, मी जर का आत्ता फक्त भौतिक मला हे राज्य हवं आहे असा विचार केला तर मी कुठे जाऊन तोंड दाखवीन. अहो प्रत्यक्ष देव आपल्याबरोबर, परमात्मा आपल्याबरोबर उभा असताना सुद्धा जो शंका काढू शकतो त्याचा आपण विचार केला तर आपण तर खूप छोटी माणसं आहोत. अहो आपल्या मनामध्ये तर शंका यायलाच पाहिजे. आपण न तर काही विद्वान आहोत खूप मोठे, आपण न तर कुठल्या अगदी मोठ्या व्यक्तीबरोबर कंटिन्युअस आहोत. तर प्रश्न विचारला नाही तर हे ज्ञान पुढे जात नाही, हेही लक्षात ठेवा. त्यामुळे प्रश्न विचारला तर घाबरायचं नाही. आपल्याला नाही आलं तर ज्ञानी व्यक्ती शोधायचा आणि तो ज्ञानी व्यक्ती आपल्याला गुरुच्या स्वरूपात नक्की सापडतो. आणि ते जेव्हा प्रश्न समोर आले तेव्हा श्रीकृष्णांनी काय केलं? ते असं नाही म्हणले की अरे तू एवढा मोठा राजकुमार आहेस, तू गुरुकुल पद्धतीमध्ये जाऊन उपनिषद शिकला, वेद शिकला आणि तुला काही समजलं नाही, असं नाही म्हणले. त्यांना कळलं की माझा हा जो प्रिय शिष्य आहे ह्याला मला थोड्याशा आधुनिक पद्धतीने उपनिषद शिकवायची गरज आहे. म्हणून काय झालं, तो प्रश्न विचारला, त्या शंका काढल्या, त्याच्यातनं श्रीमद भागवत आपल्याला मिळालं. मला सांगा तुमच्यामधनं किती लोकांनी उपनिषद वाचलेले आहेत? हात वरती करा. किती लोकांनी गीता ऐकलेली आहे किंवा गीता वाचलेली आहे? त्या लोकांनी हात वरती करा. का हे झालं? ही आधुनिक पद्धत जी आहे समजवायची, जोपर्यंत आपण शिष्याला काय गरज आहे ती समजून घेणारा गुरु नसला आणि त्याच्यामध्ये त्याने आधुनिक पद्धत नाही आणली तर समजण्याची ताकद कमी कमी होत जाते. आणि म्हणून प्रश्न विचारा, जिज्ञासेला पुढे येऊ दे. मला असंच करायला सांगितलेलं आहे म्हणून ही गोष्ट कर असं सांगू नका. त्याच्या मागे तुम्ही पण त्याचं विज्ञान समजायचा प्रयत्न करा. विशेष ज्ञान जेव्हा मिळतं तेव्हाच आपल्याला ते समजतं. आणि म्हणूनच जसं आपल्याला गीता लाभली श्रीकृष्णांकडून, या कलियुगामध्ये श्री गुरुजींनी म्हणजे माझ्या सासऱ्यांनी गीतेला वेगळ्या स्वरूपात आणलं. कारण की गीतासुद्धा वाचायची अहो ताकद नाही राहिली आजच्या लोकांची. जे इंस्टाग्राम बघतात ते, जे फेसबुक बघतात ते, ज्यांच्यासमोर सतत व्हिडिओज चाललेत, तुम्ही म्हणला की बैस आणि हे गीतेचं पाठ करायला सुरू कर, अर्धी मुलं नाही म्हणतात. त्यामुळे मग आधुनिकतेकडे कसं जायचं? म्हणून त्यांनी सोशल मीडियाचा विचार केला. आधुनिक गुरु त्यांनी सोशल मीडियातनं श्रीमद भागवतवरती वेगवेगळ्या वेनी त्या गीतेवरती सगळे त्यांचे लेक्चर्स घ्यायला सुरुवात केली.
जेव्हा हे सुरुवात केली आपण, तेव्हा लोकं म्हणली की अहो गीता आहे ना सकाळच्या वेळी ठेवा, फक्त जास्त वयातली लोकं ऐकतील. हे आध्यात्मिक आहे ना हो, लहान मुलं वगैरे किंवा यंग मुलं हे काही ऐकायची नाही. त्यामुळे सकाळच्या वेळेला ठेवा, तेव्हा जी वयाची लोकं आहेत, वृद्ध व्यक्ती आहेत, त्यांना वेळ असतो आणि ते नक्की हे श्री गुरुजींचं ऐकतील. तुम्हाला आश्चर्य वाटेल, जो वयोगट आम्हाला सोशल मीडियातनं कळला की जो बाबांचं श्रीमद भागवत ऐकत होता, वय वर्ष 20 ते 25 वयोगटातली मुलं ते त्यांचा कार्यक्रम सगळ्यात जास्त ऐकत होते. आपल्याला असं वाटतं की त्या मुलांना ज्ञानाची इच्छा नाही, त्यांनाही सगळं जाणून घ्यायचं आहे अहो, कारण की कुठेतरी आपल्याही संस्कारातनं त्या मुलांपर्यंत ती गोष्ट गेलेली आहे. पण त्यांच्यापर्यंत करेक्ट माहिती कधीतरी नाही पोचत, त्यामुळे त्यांच्या मनामध्ये शंकेचा काहूर होतो. त्यामुळे ही गोष्टी बदलाव्या लागतात. रामायणाचा विचार करा तुम्ही. रामायण पहिलेची लोकं पूर्णच्या पूर्ण वाचून काढायची. पुणेसारखं जिथे आपण विद्येचं माहेरघर म्हणतो, तिथे सुधीर फडके साहेब आणि गदी माडगुळकर साहेब यांना गीत रामायण आणण्याची का गरज पडली अहो? कारण नवीन पिढीची ती गरज होती की जेव्हा तुम्ही संगीताच्या स्वरूपात लोकांपर्यंत जाऊन पोचला, तर अहो तर रामायणाने काय धुमाकूळ, मी शब्द वापरीन, खरं धुमाकूळ शब्द आपल्याला आध्यात्मिक नाही म्हणता येणार, पण तशी त्याची प्रसिद्धी झाली. त्यामुळे प्रत्येक ज्ञानाला आपल्याला मध्ये 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 बदलावं लागतं आणि तशी ती आधुनिकतेकडे वाटचाल जी आहे ती आपल्याला करणं भाग पडतं. तेच तेच ज्ञान आपल्याला त्या त्या पिढीला पुढे नेताना आपल्याला त्याची पद्धत बदलावी लागते. आणि म्हणून मला अजून आनंद वाटतो, कारण की काही लोकांना वाटलं अहो, मी जेव्हा म्हटलं ना की टायटल काय आहे, तर म्हणे आध्यात्मिकतेकडून आधुनिकतेकडं. म्हणे अरे डॉक्टर तांब्यांची सून, तिने आधुनिकतेकडून आध्यात्मिकतेकडे न्यायला पाहिजे, आध्यात्मिकतेकडून कशी काय आधुनिकतेकडे नेते. पण अहो ते माझं भाग्य आहे की आध्यात्मिकता आणि आधुनिकता एकत्र कुठे पाहायला मिळाली, तर त्या सद्गुरूंच्या घरात मला जागा मिळाली. आज लग्न होऊन सासरी जाणं काय असतं हे सगळ्यांना माहिती असतं, पण लग्न होऊन माहेरी जाणं, तेही ज्ञानाच्या माहेरी जाणं काय असतं हे लाभ मला मिळालेला आहे. एवढं माझं सौभाग्य आहे. त्यामुळे त्यांच्या मार्गदर्शनाखाली सगळं शिकताना मला खूप हे वाटलं. आता मलाही मान्य आहे की आधुनिकतेचा आपण आत्ताचा पर्याय पाहिला ना तर खूप वेगळा आहे अहो. म्हणजे थोडीशी उच्छृंखलता सगळीकडे वाढलेली आहे. मुलं पटकन ऐकत नाही, स्वतःचंच सगळं करतात, वागणुकीत कुठे कुठे चुका आहेत. त्यामुळे ही गोष्ट बाबांना जाणवत होती की चुका समाजामध्ये जरा फार वाढत चाललेल्या आहेत. मग ते म्हणे सगळ्यात जास्त ऐकेल कोण? मोठं झालेलं मूल आहे ते तर ऐकेल का हो? त्याच्यापर्यंत काहीतरी चुकीच्या गोष्टी ऑलरेडी पोचलेल्या आहेत. म्हणून सगळ्यात जास्ती शिष्यत्व कोण ऐकू शकेल, की शिष्य म्हणून समोर बसेल पण लॉजिकली फार एकदम पटकन की तू काय सांगतोयस मला नाही समजते अशा पद्धतीपर्यंत जाणार नाही. तर ती वेळ कुठली आहे, तर ती आपल्या शास्त्रानेच आपल्याला सांगितलेली आहे, ते म्हणजे गर्भात असताना. म्हणून अध्यात्म मुलांपर्यंत न्यायचं म्हटलं तर गर्भसंस्कार हा खूप मोठा आपण टूल म्हणू शकू, एक खूप मोठं शस्त्र म्हणू शकू, एक खूप मोठा प्रयत्न म्हणू शकू. आणि म्हणून त्यांनी आयुर्वेदीय गर्भसंस्कार त्याच्यामध्ये आणलं. आयुर्वेद शास्त्राची मदत आणि अध्यात्माची त्याला फोडणी, असं करून ते गर्भसंस्कार त्यांनी जन्माला आणलं. अर्थातच आई काय, कुटुंबातल्या प्रत्येकाला वाटतं की आपलं होणारं बाळ सुदृढ असावं, चांगलं असावं, त्याच्याकरता काहीतरी मेहनत घ्यायला प्रत्येक स्त्री तयार असते. त्यामुळे जेव्हा तुम्ही म्हणता की आयर्न आणि कॅल्शियम घे, तेव्हाच जर का तुम्ही बाकीची पण काळजी त्या आईला सांगितली, त्या कुटुंबाला सांगितली, तर ते करायला तयार होतात. आणि त्यामुळे संगीताचं जे महत्त्व आहे ते आपल्याला समजणं गरजेचं आहे. त्यामुळे गर्भसंस्कारामध्ये संगीत म्हणून गर्भसंस्कार त्यांनी आणलं की जे प्रत्येक गर्भवती स्त्रीला त्यांनी ऐकायला सांगितलं. प्रत्येक स्त्री जेव्हा हे गर्भसंस्कार संगीत ऐकते तेव्हा त्याच्या ध्वनी लहरी जातात, त्या आपल्या मेंदूमध्ये चांगल्या विचारांना जन्म देतात. आपण येऊन इथे का भजन कीर्तन आणि आरती करतो आहोत, का आपण तल्लीन होतो, कारण की त्या संगीताचा प्रभाव आपल्या शरीरावरती फार वेगळा होतो. आपण डिस्कोमध्ये जाणारी मुलं पाहिली
तर नाचण्याची पद्धत फार वेगळी असते. कीर्तनात आलो तर नाचण्याची पद्धत फार वेगळी असते, कारण की संगीताचा प्रभाव जे आपण अभिमन्यूच्या वेळेला ऐकलं की जे शब्द बाळापर्यंत पोचतात ते संगीताच्या माध्यमातून पोचले तर खूप आगळा वेगळा फरक आपल्याला करता येईल. ही मुलं स्वभावाने खूप वेगळी असतात, लॉजिकल पण असतात, पण बरोबरीने समोरच्याचा विचार आपल्यापर्यंत येऊ द्यायची त्यांची तयारी असते. आमच्याकडे एक रेडिओलॉजिस्ट होते, भेटायला आले. ते का भेटायला आले तर ते अगदी नास्तिक. त्यांना घरामध्ये एक देवाचा फोटोसुद्धा त्यांना नको होता. बायकोशी लग्न करताना सुद्धा त्यांनी सांगितलं की देव हा शब्द मला चालत नाही. त्यामुळे तू जर का विचार केला की मला हे करायचं आहे, मला ते करायचं आहे, तर पूजा बिजा माझ्या घरी होत नाही. मी माझ्या स्वकष्टावरती तयार झालेलो आहे, मी कोणासमोरही नतमस्तक होत नाही, मी नास्तिक आहे. ठीक आहे, आता डॉक्टर नवरा मिळणार म्हटल्यावरती आईवडील म्हटले जाऊ दे गं सगळं, ठीक आहे, जे काही आहे तुला नमस्कार करायचा आहे माझ्या घरी येऊन नमस्कार कर, घरात देव नसले काही बिघडत नाही. ही आपली आध्यात्मिकता आपण जेव्हा कुटुंबात म्हणतो आहोत तेव्हा आपण स्वतः आध्यात्मिक आहोत का त्याचा पण विचार आपल्याला करावा लागतो. बरं ठीक आहे, त्यांना असं वाटलं आपल्याला डॉक्टर जावई मिळतोय, चला जाऊ दे. आता हिला तर लहानपणापासून 16 ओवळ्यात वाढलेली मुलगी, हिला काही ते मनातनं जाईना. जेव्हा दिवस राहिले तेव्हा तिने नवऱ्याला एवढंच रिक्वेस्ट केली की मला डॉक्टर बालाजी तांब्यांचं गर्भसंस्कार संगीत ऐकायचं आहे आणि औषधं घ्यायची, ते मला मनापासून लहानपणापासून फार आवडतात, त्यामुळे त्याचा काही अध्यात्माशी संबंध नाही, तर तेवढं मला करू दे. हा हो म्हणला की ठीक आहे कर. मनापासून इच्छा तर नव्हती. तुम्हाला बिलीव्ह नाही होणार, हिला 9 महिने माहेरी जाऊ दिलं नाही, कुठेही वाटेत नेहमी बरोबर असायचं की देव दिसले तरी कुठे नमस्कार करता कामा नये. आणि आध्यात्मिक स्त्री होती, तिने ठरवलं नवरा महत्त्वाचा, जाऊ दे. यांनी म्हटलं नाही करत तर नाही करत. सगळं गर्भसंस्कार संगीत ऐकून ते बाळ जन्माला आलं आणि अहो 6 महिन्याचं बाळ ते रस्त्यावरून जिथेही जायचं, जिथे देऊळ दिसेल तिथे स्वतःहून नमस्कार करायला त्या बाळाने सुरुवात केली, घरामध्ये एकालाही नमस्कार न करताना बघून. आणि मग या डॉक्टरांना कळलं की हे काहीतरी वेगळं झालेलं आहे. त्यामुळे ते भेटायला आले. ते म्हणले की हा जो काही गर्भसंस्कार शब्द तुम्ही वापरता त्याच्यात कुठेतरी संस्कार त्या बाळापर्यंत पोचले, मी थांबवू शकलेलो नाही. आणि ते संस्कार बाळापर्यंत नेण्याची जबाबदारी आपल्या सगळ्यांची असते. आध्यात्मिकता ही फक्त तोंडी बोलून नाही होत आहो. इथे आलो, भजन कीर्तनं केली आणि घरी जाऊन कोणाचे तरी गाऱ्हाणे केले, सुनेशी वाईट वागलो, सासूशी वाईट वागलो, तर ते अध्यात्म इथल्या इथे राहून जातं, ते आपल्या मनापर्यंत पोचत नाही. अध्यात्माचा अर्थ समजणं खूप गरजेचं असतं. अध्यात्म म्हणजे मी परमात्माशी एकरूप झालेलो आहे. परमात्मा म्हणजे कोण? तुमच्यात 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 सगळ्यांमध्ये तो परमात्मा आहे. आणि त्या परमात्माशी मी एकरूप झालेलो आहे, तर मी या संपूर्ण सृष्टीशी एकरूप झालेलो आहे ना, राईट. तर प्राणी मात्र, सगळे झाडं, पानं, फुलं ही सगळी परमात्माचं स्वरूप आहे, हे जोपर्यंत लक्षात येत नाही तोपर्यंत त्याला आध्यात्मिकता म्हणत नाही. आणि ही आध्यात्मिकता आपल्याला समजणं खूप गरजेचं आहे. म्हणून मी बऱ्याचदा म्हणते सुद्धा की आधुनिक पिढी जी आहे ती थोडीशी आध्यात्मिक आहे, कारण की त्यांच्यामध्ये आत्ता सध्याच्या काळामध्ये आजूबाजूच्या गोष्टींचा विचार खूप आपण त्यांच्यापर्यंत पोचवतो आहोत. ठीक आहे, देवळात जाऊन नमस्कार करत नसतील, राईट, पण त्यांच्यामध्ये हे माहिती आहे की बाहेर मुका प्राणी असला तर त्याला त्रास द्यायचा नाही आहे. तर कुठेतरी आध्यात्मिकता आहे ना. आध्यात्मिकता म्हणजे फक्त देवळात जाऊनच नमस्कार करण्याला आध्यात्मिकता म्हणत नाही. त्यामुळे समोरच्याचा जीव जाणून घेणं, समोरच्याचं सन्मान करणं, ह्याला सुद्धा आध्यात्मिकता म्हणतात. आपण जेव्हा म्हणतो की मी भारतीय आहे, तेव्हा हा भारतीय शब्द आपण जेव्हा वापरतो आहोत आणि भारत अध्यात्माचं परचम घेऊन पुढे निघालेला आहे आणि जगाला शिकवू कोणी शकते तर आध्यात्मिक गुरु भारतच आहे जेव्हा आपण म्हणतो आहोत, तर त्या भारताचा अर्थ काय आहे? भारत म्हणजे जो ज्ञानाचा, जो प्रकाशाच्या याच्यात रत आहे, म्हणजे जो त्याचा विचार करतो आहे, ज्याला आदर देतो आहे, तो भारतीय असतो आहो. तर आपण समोरच्याचा, मनुष्याचाच आदर नाही करू शकलो, आपण आपल्या आजूबाजूच्या परिसराचा आपण जर का आदर नाही करू शकलो तर काय अर्थ आहे का? त्यामुळे मी म्हणते की जर का आपण बाहेर आलो, आत्ता आपण चपला नाही नीट ठेवून आलो
आपण गाडी जी लावून आलो ती व्यवस्थित नाही लावली, आपण समोरच्याचं मन दुखावलं त्याच्याशी वाईट बोलून, तर तुमच्यामध्ये कुठली आध्यात्मिकता राहिली आहे? त्यामुळे आध्यात्मिकतासुद्धा वेळेवेळी आपल्याला बदलावी लागते. आणि म्हणून जेव्हा आपण म्हणतो की सतयुगापासून चालून आलेली आध्यात्मिकता, आज आपण कलयुगात आहोत, तर आपण जर का त्या आध्यात्मिकचा परचम, आपण जो झेंडा आहे तो आपण जर का घेऊन आलो आहोत सतयुगापासून या सगळ्या गुरूंच्या आशीर्वादाने या युगापर्यंत, तर या कलयुगाला बदलण्याची जबाबदारी आपली नाही? त्या शून्यापासून आपण जो चक्र सुरू केला, कालचक्र, तो जेव्हा संपुष्टात जाणार आहे, जेव्हा हे सगळे युग संपणार आहे, तर त्या आध्यात्मिकतेचा जेव्हा झेंडा माझ्या हातात असला पाहिजे, तेव्हा मला अभिमानाने सांगता आलं पाहिजे की आध्यात्मिक मी आहे. त्यामुळे वागणुकीतला विचार आपल्याला सगळ्यात पहिले करायला पाहिजे असं मला वाटतं. आणि ही वागणूक जी आहे ते तुम्हाला आश्चर्य वाटेल की आपसूक या गर्भसंस्कारित मुलांपर्यंत पोचते. आणि त्यामुळे तुम्हाला इच्छा असली की हा सगळा ज्ञानाचा भाग जो आहे तो त्या मुलांपर्यंत पोचावा, त्यांच्यामध्ये ओपननेस राहावी, तर हा गर्भसंस्कार आपल्याला लोकांपर्यंत नेणं अत्यंत आवश्यक आहे. दुसरी गोष्ट, आपण विचार केला की आता आमचा तर जन्म झाला, आम्हाला तर मुलं झाली, आम्हाला पण काही समजत नसलं किंवा मुलांना काही समजत नसलं, तर काय करावं मग? म्हणून श्री गुरु डॉक्टर बालाजी तांबे यांनी लाईफ इन बॅलन्स ही मूवमेंट आणली. कारण की आयुष्यात संतुलन नसलं तर कुठल्याही गोष्टी नाही समजत आहो. संतुलन खूप महत्त्वाचं असतं. आणि म्हणूनच त्यांनी स्वतःच्या सेंटरचं नावसुद्धा आत्मसंतुलन, की सुरुवातीपासून संतुलन हे ध्यास होतं त्यांचं. त्यामुळे शारीरिक काय, मानसिक काय, आत्मिक काय, या तिन्ही संतुलनांना आपल्याला साधायची गरज आहे हे त्या ना जन्मापासून माहिती होतं. आणि त्यामुळे हे संतुलन साधायच्या दृष्टीने त्यांनी लाईफ इन बॅलन्स मूवमेंट आणली. याच्यामध्ये काय होतं, साधी गोष्ट बघा. आज कोणीही व्यक्ती, जसं आत्ता आपण हे उदाहरण घेतलं डॉक्टरांचं, की त्यांना कोणाच्याही समोर नतमस्तक व्हायचं नव्हतं. नतमस्तक झालं म्हणजे काय झालं हो? करता तुम्ही नमस्कार? कोणाला नमस्कार करता? आपल्यापासून ज्याला थोर मानू, ज्याला आपल्यापासून मोठं मानू, ज्याला ज्ञानाने, आदराने आपण विचार करू शकू, त्याच्यासमोर आपण डोकं टेकतो, त्याच्यासमोर आपण कंबर वाकवतो. म्हणून आपल्याला देवासमोर हे वाकायला सांगितलं. त्या देवापर्यंत आपला भाव पोचतो. पण फायदा कोणाला होतोय? हो, तर देवाला होतोय तुमच्या नमस्काराचा. नमस्कार का करायला सांगितला? एक तर आपली पाठ जी आहे, हा पाठीचा कणा जो आहे तो शेवटपर्यंत उभा राहावा, शेवटपर्यंत त्या कण्यामध्ये ताकद राहावी, म्हणून पहिल्या दिवसापासून आपल्याला नमस्कार शिकवला. म्हणून मूल रांगतं आणि रांगल्यानंतर उभं राहतं. तर या पाठीची लवचिकता आपल्याला ठेवायची असली तर नमस्कार करणं गरजेचं आहे. पण आजची पिढी नमस्कार करत नाही. म्हणून त्यांनी समर्पण नावाची एक क्रिया आणली. आणि त्यांनी सांगितलं की ठीक आहे, तुम्हाला नमस्कार नाही करायचा, काही हरकत नाही, योगासनांवरती तर विश्वास आहे. हो, आम्ही खूप हेल्थ कॉन्शियस लोक आहो, आम्ही योगासनं करतो, आम्ही व्यायाम करतो, आम्ही जिमला जातो. काही हरकत नाही, तुम्ही समर्पण क्रिया करायला सुरू करा. समर्पण क्रिया म्हणजे बघा, नावातच समर्पण आहे, कळत नाही लोकांना करताना. ते अगदी आनंदाने सांगतात, हो आम्ही समर्पण क्रिया करतो आहो. पण समर्पण कोणासमोर ते कळत नाही, राईट. पण समर्पण क्रिया करताना होतं काय, तर तुम्ही याच्यामध्ये वज्रासनात बसायचं असतं आणि तुमचं डोकं खाली टेकायचं असतं. ही टेकण्याची जी क्रिया आहे, जेव्हा तुमचं डोकं खालती टेकलं जातं तेव्हा आपल्या मेंदूकडला रक्तसंचार वाढतो. आणि मेंदूकडला रक्तसंचार वाढतो त्याच्याने विचारशक्ती वाढते. आणि विचारशक्ती वाढली की तुमचे येणारे विचार मी घ्यायला तयार होते. स्वतःच्याच विचारांमध्ये मी कुंठित राहून जात नाही. कारण की अहो, वरती जाणं सोपं नसतं ऊर्जेचं. त्या ऊर्जेला आपल्या मेंदूपर्यंत आणण्याकरता वाकणं गरजेचं असतं. त्यामुळे विचार बदलला. मोठ्यांसमोर नाही ना तुम्हाला वाकायचं, तुम्ही व्यायाम करायला सुरू करा, काही हरकत नाही. तर लाईफ इन बॅलन्समध्ये समर्पण क्रिया ही खूप महत्त्वाची ठरते. दुसरा आपण विचार केला की आपण इथे आलो आहोत, राईट, दिवा लावतोय. म्हणजे मला हे ऐकून खूप आनंद झाला की 134 वर्षापासून इथे अखंड दिवा लावलेला आहे. अहो, कशासाठी लावलेला आहे? आपल्याकडे तेल जास्त झाले, तूप जास्त झाले, चला लावूया दिवा? नाही ना. आपण काय म्हणतो की
आपल्याला जी काही ज्योत आहे ज्ञानाची ती पुढे नेता आली पाहिजे. आपण स्वतःला भारतीय म्हणतोय, त्यामुळे ज्ञान जे आहे ते अग्नीच्या संपर्कातून पुढे जात असतं. त्यामुळे ही जी अग्नी आहे ही तेवत ठेवायची असली, विचारांची अग्नी, आपल्या वागणुकीतली अग्नी, तर या अग्नीला पुढे नेण्याकरता आपल्याला ही ज्योत गरजेची असते आणि त्यामुळे घरात सगळीकडे दिवा लावण्याची पद्धत असते. तर हा जो दिवा आहे हा आपल्याला पुढे नेता आला पाहिजे. आता घरामध्ये तर कोणी दिवा वगैरे लावत नाही, पण तुम्ही त्यांना जर का त्राटक करायला सांगितलं की त्राटक करा, तुम्हाला परीक्षेत मार्क्स चांगले येतील, की लगेच मुलं, आई, वडील सगळे त्राटक करायला सुरू करतात. पण तुम्ही म्हटलं देवासमोर निरांजन लावून एक 5 मिनटं शांत बस रे राजा, की तू कोण देव, हरकत नाही. तो देव करतोय काय, तर तुम्हालाच तुमचं स्वास्थ्य नीट राहायला मदत करते. तर काही हरकत नाही, तुम्ही त्राटक करू शकता. तर हे दीप ध्यानाची पद्धत ही श्री गुरुजींनी लाईफ इन बॅलन्स मोहिमेमधून सगळीकडे आणण्याचा प्रयत्न केला. लहान लहान मुलं आज शाळेतून त्याचं हे करतात, ते प्रात्यक्षिक रोज शाळेमध्ये अशा प्रकारचं दीपध्यान सुरू केलेलं आहे की जिथे तुम्हाला रिलिजनची गरज नाही, जिथे तुम्ही कुठल्या कास्टला बिलॉंग करताय काही तिची चिंता नाही, कारण की दिव्याचं कुठलंही पंथ नाही आहे. प्रत्येकाच्या घरामध्ये दिवा नाही तर मेणबत्ती काहीतरी लावली जाते. त्यामुळे तो दिवा जेव्हा समोर लावला जातो तेव्हा ऑटोमॅटिकली मेंदूतली जी ग्रहण शक्ती आहे ती वाढते. त्यामुळे देवारातला दिवा नाही लावला तर तिथला दिवा लावा. तर तुम्ही हे सगळे जे बदल आहेत हे तुम्ही लहान मुलांमध्ये करू शकता. आता ह्याच्यामध्ये चूक मला आपली पण वाटते की आज आपण मुलांना शाळेमध्ये पाठवतोय शिक्षण व्हावं म्हणून, राईट. आता याच्यामध्ये शिक्षण होण्याचं म्हणजे पुढे काय करावं असं मुलांनी इच्छा आहे हो आपली? पैसा कमवावा, राईट. तू डॉक्टर हो, तू इंजिनियर हो, म्हणजे काय समाजामध्ये प्रतिष्ठा वाढते आणि पैसा कमवता येतो. आपण तरी या मुलांपर्यंत अध्यात्म नेतोय का हो? आपण नेत नाही. त्यामुळे अध्यात्मकाचं आपल्याला तुमच्या कोणाच्याही घरामध्ये एकानेही, अगदी आजी आजोबांनी तरी आपल्या नात किंवा नातूला म्हटलं आहे का की तू संत हो रे? म्हटलं का? नाही म्हटलेलं. कारण आपणच आध्यात्मिकतेपासून भौतिकतेकडे वळलेलो आहोत. आणि हे असे प्रसंग म्हणजे मी श्री हळबे सरांना आणि पूर्ण समितीला खरोखरी धन्यवाद देऊ इच्छिते की असे प्रसंग तुम्ही जेव्हा करता तेव्हा हो आम्हाला सगळ्यांना आध्यात्मिकतेची आठवण येते. तोपर्यंत आम्ही आमच्या संसार गाड्यात अडकलेलो आहोत. आम्हाला वाटत राहतं आमची आलेली जी पुढची पिढी आहे तिला कशामध्ये विश्वास नाही आहो, पण आपणही ती आध्यात्मिकता विसरलेलो आहोत हे आपण विसरून जातो. त्यामुळे कधीतरी घरामध्ये वाटू द्या की संत वाणी नुसतं ऐकण्यापेक्षा अहो माझा पण नातू संत होऊ दे, माझी नात पण मुक्ताबाई होऊ दे, असं वाटू दे की आजी आजोबांना सुद्धा. का ती पिढी आपण आणण्याचा प्रयत्न नाही करत आहे? का आपण त्यांना भौतिक संसारातच आपण आणण्याचा प्रयत्न करतो की लाखो कमव आणि माझ्या घरी आण आणि मला या सुखाने जगू दे? नाही हो असा विचार चांगला. तर हे जे आहे बरोबरीने कर्म करता येऊ शकतात. जेव्हा ज्ञानेश्वरी रचायची असते तेव्हा त्या आईवडिलांना कष्ट घेऊन जातीबाहेर होऊन सुद्धा जेव्हा देहत्याग झाला तेव्हा हो ज्ञानेश्वर आणि मुक्ताबाईला जन्माला घालता आलं. तेवढं सोपं नसतं. त्यामुळे आध्यात्मिकतेकडून आधुनिकतेकडे जाताना हा सुद्धा आपल्या खांद्यावरती कोणीतरी जबाबदारी टाकून गेला हे लक्षात ठेवायला पाहिजे. मी जेव्हा डॉक्टर व्हायचं ठरवलं म्हणजे लहानपणापासून ह्याची इच्छा होती की समाजकार्य करावं. मी ह्याच्यात जायचे, आपलं अनाथालयात जायचे. मी वृद्ध हे असतं ना म्हणजे ओल्ड एज होम, वृद्धाश्रम, मी तिथे जायचे लहानपणी. तिथे मोतीबिंद झालेले, डोळे खराब झालेले लोक असायची. त्यांना दासबोध वाचून दाखव, ज्ञानेश्वरी वाचून दाखव, असं सगळं मी करायचे. म्हणून माझ्या आईला एक असं होतं की चला मुलीला कुठेतरी समाजकार्यात रस आहे तर चला हिला डॉक्टर करूया. मग जेव्हा बाबांकडे आले तेव्हा पहिल्यांदा बसवण्यापूर्वी सीटवरती त्यांनी मला काय सांगितलं असेल, ते मला म्हणले, मालविका इथे पैसे कमवायला बसत नाही आहेस,
समोरच्याला आलेल्याला नीट मार्गदर्शन करू शकली, जी काही गरज आहे ते सांगू शकलीस, जिथे तुला काही करण्याची शक्यता नाही तिथे खरं सांगू शकलीस की ह्याच्यात मला काही करणं शक्य नाही, तर तू तुझ्या शास्त्राला जगतीयेस. आणि त्या शास्त्राला तू जगलीस, त्या विष्णू जे आपलं सगळं चालवतात आहेत त्या शास्त्राला तू जगलीस, तर लक्ष्मी आपसूक घरी येते. गरज नाही की पैशाकरता आपण इथे बसावं. त्याच्याच जागी आज आपण डॉक्टर होताना काय विचार करतोय की कधी लाखो रुपये कमवता येतील. मग त्याच्यातनं चुका होतातच आहो. कारण की आपला मूळ मुद्दा जर का बदलून गेला, आपल्या आयुष्यातलं उद्देश जर का बदलून गेलं, तर मग चुका होतीलच. त्यामुळे आता झालं आहे कसं की आपण कुठलंही प्रोफेशन बघा, त्याच्यामध्ये भ्रष्टाचार आपल्याला जास्त दिसतो आणि म्हणून आपण अध्यात्मापासून वळतो आहे. ह्याच्यामध्ये आधुनिकता नाही आहे, ह्याच्यामध्ये भ्रष्टाचार होतो आहे. आपण घरामध्ये तशा गोष्टी शिकवत नाही. आपण मुलांना म्हणतो का की समाजामध्ये जाऊन तू काहीतरी मोठं हो, हे माझी इच्छा आहे. तू समाजामध्ये काहीतरी योगदान दे. तू घरात पैसा नाही आणलास तर काही बिघडत नाही. तू साड्या चांगल्या नाही दिल्यास, दागिने नाही दिले, तू गाड्यात नाही फिरवलं, काही फरक नाही पडत आहे. पण समाजामध्ये तुझं नाव मोठं होईल असं मला हवं आहे. आणि म्हणून आज ज्या काळामध्ये सद्गुरू जंगली महाराज इथे राहत होते, त्यावेळेस इथे काही नव्हतं हो. एक साधं म्हणे काही झाडं पण नव्हती की ज्याच्यावरून उतरून काही खाता येऊ शकेल. अशा रानात येऊन ते राहिले आणि त्यामुळे आज 134 वर्षानंतर पण आपण त्यांचं नाव घेतोय. त्यामुळे ही कुठेतरी पिढीपर्यंत पुढच्या आपल्याला गोष्ट नेण्याची गरज आहे, हे आपण विसरायला नको. आज मी एवढं स्पष्ट काय इथे सांगू शकते आहे. मला जेव्हा मी पब्लिक लेक्चर्समध्ये नॉर्मली जाते, मला शास्त्राला सोडून दुसरं बोलता येत नाही. कारण आपल्याकडे सांगितलेलं आहे की वडील दाखवणे तर श्राद्ध करते शास्त्र आहे. तुला जर का याच्याकरता काय कारण आहे, लॉजिक आहे ते सांगता आलं तरच ते जमू शकतं. पण आज मी एवढं स्पष्ट तुम्हाला का सांगू शकते आहे, कारण की तुमचं मला माहिती आहे की तुमचा पाया अध्यात्मात आहे आणि तुम्ही काहीतरी या गुरूंच्या सांगितलेल्या मार्गावरती चालण्याकरता तुम्ही प्रयत्नात आहात. आणि तो प्रयत्न जो आहे तो आपल्याला दाखवण्याकरता आधुनिक काळातले खूप वेगवेगळे गुरु झालेले आहेत. त्यामुळे तसं तुम्हाला इच्छा असली तर हे लाईफ इन बॅलन्स प्रोग्राम जो आहे त्याच्यामधून तुम्ही वेगवेगळ्या गोष्टी राबवू शकता. तुमच्या घरामध्ये काही नसेल जमत तर तुम्ही साधं तुम्हाला श्लोक येत असतील तर ते लहान मुलांना शिकवायला सुरू करा. तुम्हाला इच्छा असली तर इथे सुधीरजी आहेत का? सुधीरजी वेगवेगळ्या शाळांमध्ये जाऊन मुलांपर्यंत हा लाईफ इन बॅलन्सचा प्रोग्राम नेतात आहे की कसं आपण मुलांच्या आयुष्यामध्ये या गोष्टींना वेगवेगळ्या स्वरूपाने आणू शकतो आहोत, तर त्याचा आपण विचार करू शकतो आहे, राईट. त्यामुळे प्रत्येक गोष्टीच्या मागे काही ना काही विचार होता. आता आपण इथे आलोत की आपण तीर्थ घेतो, प्रसाद घेतो. ते कशामुळे घेतो आहोत? कारण की त्या तीर्थामध्ये, त्या प्रसादामुळे इथला जो भाव आहे, इथली जी इमोशन्स आहेत, इथलं जे संगीत आहे, हे सगळं त्याच्यामध्ये गेलेलं असतं आणि तो प्रसाद आपल्याला शरीरामध्ये मदत करत असतो. त्यामुळे देवाच्या जवळात जवळ आपल्याकडे कोण सांगितलेलं आहे? आई. देवानंतर आपली कोण काळजी घेऊ शकते? तर आई घेऊ शकते, राईट. तर आईकडनं खाल्लेला जो आहार आहे, मला इथे एक जण पण सांगा की ज्याला असा व्यक्ती आयुष्यात नंतर मिळालेला असेल की ज्याच्या हाताला आईची चव असेल. कुठलीही सून बिचारी नाही करू शकली आहो. किती यूट्यूब चॅनल पाहिले, किती सगळे पाकशास्त्राच्या पुस्तकं पालथी घातली, पण आईच्या हाताची चव काही त्याला येईना. नवरा हेच म्हणत राहतो की आईसारखं काही झालेलं नाही. का हो? कारण आईच्या मनातला जो भाव आहे तो जेव्हा त्या अन्नात उतरतो, ते आपल्या शरीरात जाऊन आपल्याला जे मदत करतं, त्याच्यातनं ती शक्ती जी प्राप्त होते, म्हणून ते आईच्या हाताची चव म्हटली जाते. आणि तो जगद्गुरू आपल्यासमोर बसलेला आहे, त्याच्याकडला प्रसाद, त्याच्याकडलं जेव्हा आपल्याला तीर्थ प्यायला मिळणार आहे, तर त्याच्यातनं सुद्धा आपल्या शरीरामध्ये ती ताकद जाते आणि म्हणून इथे आल्यावरती फ्रेश वाटतं. आता आपली मुलं तर इथे काही नियमित नमस्काराला येतील का माहिती नाही, कदाचित समजवलं हे सगळं तर येतील सुद्धा. पण नाही येत असली तर मग काय करायचं? तर आपण आपल्या घरामध्ये जेव्हा स्वयंपाक करतो आहोत तेव्हा हिलिंग म्युझिक लावायचं. आपल्या घरामध्ये भजनं लावायची. ते मूल ऐकायला नाही आहे समोर,
की "अहो ते काय तुझं रटाळ लावून ठेवलंयस." असं म्हणायला ते मूल समोर नाही आहे, पण ते स्वयंपाक करताना त्या संगीताची जी ताकद त्याच्यामध्ये उतरेल, ते तुम्ही त्या मुलाला खाऊ घाला. मी तुम्हाला 100% सांगते, की त्याच्या वागणुकीत तुम्हाला बदल दिसला नाही, तर हे आयुर्वेद शास्त्राचं जे काही आपण आत्तापर्यंत म्हणजे मी कारण की खूप उदाहरणं आत्तापर्यंत पाहिलेली आहेत बदललेली. तर हे आपल्याला बदल करता येऊ शकतात. राईट? हा आपल्या हातात खूप मोठं शस्त्र आहे. मी बऱ्याचदा स्त्रियांना सांगते, की नवरा असं बोलून गेला, मला त्यांनी म्हणजे भांडला माझ्याशी किंवा मी हे केलेली चूक सांगितली. तर मी त्यांना नेहमी सांगते, की भांडू नका नवऱ्याशी. काही गरज नाही, आपल्या तोंडात कशाला वाईट शब्द आणायचे अहो. आपल्या हातामध्ये खूप मोठं हत्यार दिलेलं आहे. ते म्हणजे किचन. राग आलाय ना खूप त्याच्यावरती, स्वयंपाक करताना फक्त बोला, की "तुम्हाला असं बोललास? बघ. तुम्हाला असं बोललास." जे काही वाईट मनामध्ये वाटत असेल ना, तेवढं फक्त तो स्वयंपाक करताना बोला. ऑफिसमध्ये टिफिन खाल्ल्यानंतर घरी येऊन तुम्हाला म्हणेलच, की "अगं आज पोटात खूप दुखलं गं." काही न करता तो हत्यार वापरता येण्यासारखा आहे. करू नका हां, मी गंमत म्हणून सांगते. कारण मलाही माहिती आहे तुमचं तुमच्या नवऱ्यावर प्रेम आहे, मुलांवर प्रेम आहे. तुम्ही असं काही करणार नाही. पण अहो ते खूप मोठं आपल्या हातामध्ये दिलेलं वरदान आहे. ते वरदान वापरा. तुमच्या मुलांमध्ये फरक दिसेल. आज आपल्याकडे पंचामृत करण्याची पद्धत आहे. देवाला अहो आपण पंचामृताचं नैवेद्य दाखवतो. देव भावाचा भुकेला आपल्याकडे सांगितलेला आहे. कोण खातं हो ते पंचामृत नंतर? आपणच खातो. राईट? तर ते पंचामृत घरामध्ये प्रसाद म्हणून देऊ नका. औषध म्हणून द्या. सांगा त्याच्यामध्ये केशर आहे, तुझी त्वचा मस्त होईल. त्याच्यामध्ये दही आहे, तुझं पचन नीट सुधारेल. दूध घे, तुझ्या हाडांना बळकटी येईल. मध आहे, एकदम तुफान. आता तुला साखर खायची नाही आहे नवीन पद्धतीप्रमाणे. मध म्हणजे फार चांगलं. मध खायला घे, म्हणजे त्यालाही वाटेल की अरे घरातले माझे किती हुशार झालेत. एक चांगलं औषधासारखं मला घरी काहीतरी करून खाऊ घालतात ते. ते देव घरातलं पंचामृत तुमच्या डायनिंग टेबलवरती येऊन तुम्ही खाऊ घातलं, हरकत काही नाही. पण ही जेव्हा तुमच्या शरीराच्या आत मुलांच्या जाईल, तेव्हा परत त्याच्या मेंदू, त्याची जी स्मरणशक्ती आहे, त्याचं सगळ्या शरीरातली ताकद जी आहे, ती वाढली की ऑटोमॅटिकली असलेले रेझिस्टन्स कमी होतात. आपण समोरच्यावरती चिडचिड कधी करतो? जेव्हा आपल्या शरीरात ताकद कमी असते. राईट? तेव्हा आपली चिडचिड जास्त होते. पण ते एकदा तुम्ही हे पंचामृत नियमाने खायला घालायला सुरू करा आणि तुम्ही बघा मुलांमध्ये त्याच्यातसुद्धा तुम्हाला फरक जाणवेल. तेवढंच नव्हे, सासूबाई किंवा सून पण तुमच्या ऐकत नसतील, नवरा ऐकत नसेल, त्यांनाही ते पंचामृत द्यायला सुरू करा. त्यांच्यातही लवचिकता विचारांमध्ये नक्की येईल आणि तुमचं सगळं ऐकायला सुरू करतील. तर श्री गुरु डॉक्टर बालाजी तांबे हे पंचामृताचे डॉक्टर, तुपाचे डॉक्टर म्हणून पण ओळखले जातात. कारण की असलेलं आध्यात्मिक ज्ञान त्यांनी आधुनिक काळामध्ये आणून कसं वापरायचं हे त्यांनी विचार करून समजावून आपल्यापर्यंत आणलं. तर या छोट्या छोट्या गोष्टी आहेत अहो, की ज्या आयुष्यात आपण करू शकतो आहोत. आपल्यामध्ये नाही ना त्या मनीषी एवढं ज्ञान, काही हरकत नाही. आपल्याला जेवढं ज्ञान मिळवता येतंय, जेवढं ज्ञान मला पुढच्या पिढीपर्यंत पाठवता येतंय, तेवढं मी त्यांच्यापर्यंत नेण्याचा प्रयत्न करीन. असा आपण आज वसा घेतला पाहिजे असं मला वाटतं. कारण की या गुरूंच्या पावलांवरती चालणंसुद्धा काही सोपं नाही अहो. आज मला माहिती आहे, आज गुरु माझे जे आहेत श्री गुरु डॉक्टर बालाजी तांबे, त्यांचं नखा एवढं सुद्धा ज्ञान नाही अहो माझ्यामध्ये. पण आज फक्त त्यांच्या पुण्याईमुळे आज या जागी बसून मला काहीतरी 4 शब्द बोलण्याची संधी मिळते आहे. त्यामुळे या लोकांनी दिलेला वारसा आपल्याला जो आहे तेही चालवण्याचं काम सोपं नाही. तो वारसा जर का आपल्या खांद्यावरती घ्यायचा असला तर त्या खांद्यांमध्ये तेवढी ताकद आणावी लागते. त्याच्याकरता तेवढा प्रयत्न आपल्याला करावा लागतो. त्यामुळे हे आध्यात्मिकतेचं ज्ञान आपल्याला पुढपर्यंत न्यायचं असलं तर त्याला पर्याय नाही. ग्रंथ वाचावे लागतील, त्याचा अर्थ समजून घ्यावा लागेल. समोरचे जे गुरु आहेत आजच्या काळातले, ज्यांच्यावरती आपण विश्वास ठेवू शकू, त्यांच्याबरोबर जाऊन आपल्याला ज्ञानाचा चर्चा कराव्या लागतील. आणि म्हणून हे ज्ञानचर्चा सत्र इथे राबवलं जातं आहे. त्यामुळे या चर्चा आपल्याला जेवढ्या करता येतील, जेवढं आपण याच्यावरती जास्त विचार करू शकू, जेवढं पुढच्या पिढीपर्यंत आपण हे पोचवू शकू, तेवढा त्याचा आपल्याला फायदा जास्त होईल. आज आपली 7:10ला इथे आरती आहे. अहो, आरती सुरू झाली की मन प्रसन्न होतं. तो जो संगीताचा पूर्ण आपल्यावरती होणारा परिणाम आहे, तो आपल्याला मुलांपर्यंत देता येत नसला तर हीलिंग म्युझिक
त्यांना घरी जाऊन सांगा की श्री गुरु डॉक्टर बालाजी तांबे, त्यांना डॉक्टर बालाजी तांबेच सांगा. श्री गुरु लावलं की परत असं होईल की काहीतरी अध्यात्माशी रिलेटेड आहे. त्यांना सांगा डॉक्टर श्री बालाजी तांब्यांनी ह्याच्यावरती संशोधन केलेलं आहे. संशोधन शब्द आजकाल खूप चालतो. रिसर्च केला असला की खूप छान. प्रश्न विचारला. बरं, रिसर्चसुद्धा तुम्ही जर का कधी डिटेलमध्ये गेला तर तुम्हाला कळेल की रिसर्च सुरू कसा होतो, तर जे काही मनात आहे त्याचं विरुद्ध कसं चालेल हेच आपल्याला बघावं लागतं, तर तो रिसर्च सुरू होतो. त्यामुळे निगेटिव्हिटीनेच सुरुवात असते. आपल्याला असं शिकवलेलं नाही. आपल्याला पॉझिटिव्हिटीने सांगितलं आहे की मला नमस्काराला जायचं असलं, वैष्णोदेवी चढायचं असलं आणि गुडघ्यात ताकद नसली तरी मी मनात सांगून निघते की काही झालं तरी तो देव मला वरपर्यंत चढायची ताकद दिली. ही पॉझिटिव्हिटी घेऊन आपण जातो, राईट. त्यामुळे हे सगळं रिसर्च वगैरे सगळं जाऊ द्या, पण त्यांना सांगा की हे स्वास्थ्य संगीत जे आहे याच्यावरती संशोधन झालेलं आहे. तर आरती नाही ऐकली तरी ते संशोधनात झालेलं संगीत जर का ऐकलं तर त्याचाही फायदा मिळेल. पुष्कळ मुलांची भीती घालवलेली आहे. त्यांचं जे काही शरीरामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे त्रास उत्पन्न झालेले आहेत ते सगळे कमी करण्यामध्ये आपल्याला यश त्याच्यातनं मिळालेलं आहे. आणि एकच गोष्ट सांगेन की हे जे प्रवाह आहे आपल्याकडे आत्ता, जो ज्ञानाचा प्रवाह आहे, ह्याच्यामध्ये आपण उडी घालणार आहोत. आपण अध्यात्म जर का पुढे न्यायचं असलं तर या प्रवाहात पोहणं सोपं नाही. त्यामुळे गुरु नक्की करावा. म्हणजे फक्त आपण जातो आहोत कुठेतरी आणि ऐकतो आहोत असं नव्हे. त्या गुरुला खरं गुरुस्थानी मानून आपण जर का पुढे गेलो तर आपल्याला न कळत त्यांच्याकडून भौतिक जरी आपल्या समोर नसले तरी आपल्याला येऊन ते मार्गदर्शन करतात. हा माझा स्वतःचा अनुभव आहे. जोपर्यंत तुम्ही तो विश्वास त्यांच्यामध्ये टाकत नाही, ती श्रद्धा तिथे ठेवत नाही की हे मला मदत करतील, हे माझ्या गुरुस्थानी आहेत. त्यामुळे या प्रवाहातनं जात असताना हा आपण जसं म्हणतो ना की कुठल्याही पाण्यामध्ये आपल्याला ओंडका जरी साधा मिळाला तरी त्याला धरून आपण तरू शकतो. तशा प्रकारे या गुरुस्थानी या लोकांना आपल्याला ठेवून आणि मनातून श्रद्धा ठेवून पुढे जायला पाहिजे. तुम्हाला मार्गदर्शन नक्की कुठल्या तरी स्वरूपाने ते करतील, तुमच्यापर्यंत पोचतील. त्यामुळे ही श्रद्धा ठेवून आपण पुढे जाऊया. हा माझा आजचा जो काही चर्चेचा सत्र आहे. मला आशा आहे की मी तुमच्यापर्यंत काही गोष्टी, ज्या काही मी माझ्या गुरूंकडून थोड्या गोष्टी शिकू शकले आहे, ते मी तुमच्यापर्यंत पोचवण्यात थोड्या प्रमाणात का होईना समर्थ झाले असेन. आणि आपला हा जो आध्यात्मिकतेकडून आधुनिकतेकडे जाणारा प्रवास आहे, हा आपण असाच आपल्या पुढच्या पिढीपर्यंत पूर्ण ठेवा आपण देऊ शकू. म्हणजे पुढे जाऊन ज्या पिढीला त्रास भोगावे लागणार नाहीत आणि ते म्हणू शकतील अभिमानाने की आमचे जे पूर्वज आहेत त्यांच्यामध्ये एवढी ताकद होती, त्यांच्यामध्ये एवढं ज्ञान होतं आणि आम्हाला आज अभिमान आहे की आम्ही त्यांचे वंशज आहोत. इथपर्यंत आपल्याला ही यात्रा आपली नेता आली पाहिजे. हे म्हणून मी आपल्या या ज्ञानसत्रातले माझे 2 शब्द संपवते. श्री सद्गुरू महाराज की जय.